काय सांगू आता सोनार मज निरंतर जाणविती काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करो मी सायास शिकविती काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु मेची चित्ती तैसे मज येती सांभाळता काय द्यावे त्यासे व्हावे उतराई
ठेविता हा पायी जीव थोडा. आजूबाजूला बसलेले सर्वांनी शांत बसायचं. अजिबात तुमचा आवाज सभा सकळ साधू संतांची, महामुनी भक्तियांची, पंडित पातक ज्ञानी यांची, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दाते मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय याचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवेकरता निवडलेला आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. मुक्त कैवल्य ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अनाथांची माय असणारे विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी. या वारकरी संप्रदायाचा बाप ज्यांना म्हटलं जातं असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय आधी करून सकल संतांना चरणवंदना करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आपल्या या पवित्र भूमी पुण्यभूमी नगरीमध्ये संत सद्गुरु बाळूमामांच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये या मंदिरामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगाने तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. ऐकाकडे ऐका. या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती माणूस एकटा जन्माला येतो आणि एक दिवस माणसाला एकट्याला मरून जावं लागतं. पण ऐकाकडे ऐका. माणूस जन्माला येतो पण माणूस जन्माला आल्यानंतर माणसानं कीर्ती अशी करावी, कीर्ती अशी करावी की माणूस गेल्यानंतर माणसाचं नाव शिल्लक राहावं, असं माणसानं जीवन जगावं. ऐका, या अभंगात तुकोबरायांचं, या अभंगात तुकोबराय म्हणतात बाबा त्या देवाचे, त्या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही. एवढे उपकार आहेत. किती संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. बाळूमामा सारख्या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की आपल्याला सांगता येऊ शकत नाही. एवढे त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. किती उपकार आहेत काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे अनेक आपल्यावरती उपकार आहेत
पण त्यातला एक उपकार सांगितलाय संतांनी. तो आम्हाला काय केलं? उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. मग या संतांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला ना तरी पण या संतांच्या उपकारातून उतराई करताच येऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मग संत महात्मे माझ्या बाळूमामासारखे संत काय करतात तर सहज बोलून जातात. तर सहज बोलता बोलता आपला हित होईल, आपल्याला शिकवून जातात. हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकवती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. धेनू गाय म्हणजे नुकतीच प्रसूत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्लाला जशी सांभाळते ना तसे संत महात्मे आपल्या भक्तांना, देव आपल्या भक्तांना सांभाळत असतात. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्री तैसे मज येती सांभाळिता. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल श्रोते मंडळी 2 मिनिट इकडे लक्ष द्या. एवढ्या सायासाने प्रत्येक जण राबतो आहे संतांच्या दरबारात सेवा करण्यासाठी. ज्याची लहान मुलं आहे त्यांनी थोडं सावरा. आपल्या हिताच्या काहीतरी ज्ञानाच्या 4 गोष्टी आपल्या कानावर पडाव्या. आपला उद्धार व्हावा, आपल्याला सत्याचं ज्ञान व्हावं, सत्यापर्यंत आपल्याला जाता यावं म्हणून ह्या सप्ताहाचं नियोजन असतं. ज्याची लहान मुलं आहेत लहान मुलाचं कौतुक वाटतं परंतु कौतुक घरी असावं. 2 तास कीर्तनात बसावं शांत चित्तानं. प्रत्येकानं ऐकावं, दुसऱ्यांना ऐकू द्यावं. स्वतः गोंधळ घालतात इतरांना त्रास होतो. कार्यक्रमात व्यत्यय येतो. थोडासा मोह सांभाळा, मोह आवरा आणि आपल्या आपल्या लहान मुलांना जबाबदारीने सांभाळून शांत बसवा. कृपया हात जोडून सर्वांना विनंती. ऐका अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगात तुकोबराय म्हणतात बाबा देवाचे आपल्यावरती संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. मग अभंगाचा सर्वांच्या लक्षात येईल. माझ्या बुद्धीच्या, माझ्या वयाच्या, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यथा कदाचित एखादं चरण सांगता येणार नाही, एखादं चरण सोडवता येणार नाही. म्हणून उद्या कुणी म्हणायला नको कुठल्या नात्यापुत्याच्या आरतीताई आल्या आणि निम्म निम्म सांगून निघून गेल्या असं कुणी म्हणायला नको. तसंही मला कोण काही म्हणणार नाही हे मला माहितीये. कारण मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे की नाही. तुमचा जिल्हा कोणता आहे? सोलापूर. मग माझा कोणता आहे? सोलापूरच आहे. मग मी तुमची लेक, तुमची नात, तुमचीच मुलगी आहे की नाही. मग तुम्ही माझ्यासोबत बोलायचं, मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. ऐकाकडे ऐका संतांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात. अरे ऐका माझ्या बाळूमामासारख्या संतांच्या, बाळूमामासारख्या देवाचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. तर माझ्या बाळूमामासारखे संत महात्मे काय करतात? अरे ज्याला हात नाही त्याला हात द्यायचं काम करतात, ज्याला पाय नाही त्याला पाय द्यायचं काम करतात. अरे ज्याला दृष्टी नाही ना त्याला दृष्टी द्यायचे काम माझे मामा करतात. अरे एखादा निपुत्रिक असेल तर त्याला पुत्र प्राप्ती करून द्यायचं काम कोण करतात? माझे बाळू मामा करतात. माझ्या बाळू मामा सारख्या संतांचे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. एखादा निपुत्रिक असेल त्याला पुत्र प्राप्ती करून देण्याची ताकद कुणामध्ये आहे? माझ्या बाळू मामामध्ये आहे. माझ्या बाळू मामा सारख्या संतांमध्ये आहे. एक बाळू शिंगाडे नावाचा माझ्या मामांचा भक्त होता आणि त्याच्या घरामध्ये पाळणा हलत नव्हता. आणि ऐकाकडे ऐका त्याच्या घरामध्ये मुलबाळ होत नव्हतं, पाळणा हलत नव्हता. लग्नाला बरेच वर्ष झाले होते. तो गावामध्ये एक देव ऋषी होता. त्या देव ऋषाजवळ गेला आणि त्याला म्हणाला माझं लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण माझ्या घरामध्ये मुलबाळ होत नाही, पाळणा हलत नाही, काय करावं लागेल? त्यावेळेस त्या देव ऋषाने सांगितलं बाबा तुझ्या घरामध्ये पाळणा हलावा असं जर तुला वाटत असेल ना तर तू काय कर? एखाद्या गर्भवती मेंढी माऊलीचा बळी दे. काय सांगितलं? बोला बोला ना. मुके का तुम्ही सगळे झोपले की काय? बोला माता माऊली तुम्ही माझ्यासोबत बोलायचं, मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. मग घाबरले का तुम्ही मला? का तुम्ही सगळे आजारी नाही ना? मग सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं कारण मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी. त्याच्यामुळं सगळ्यांनी माझ्यासोबत बोलत राहायचं. मग त्याला सांगितलं बाबा एखाद्या गर्भवती मेंढी माऊलीचा तुला घरामध्ये बळी द्यावा लागेल असं सांगितल्यानंतर तो शिंगाडे घरी आला आणि एका गर्भवती मेंढी माऊलीचा बळी द्यायचा घरामध्ये ठरवलं. घराला दार लावलं, कडी लावली आणि कडी लावली. मेंढी माऊलीचा बळी घ्यायचा ठरवला
पण ऐका गडे ऐका, माझ्या बाळू मामा सारख्या संत महात्म्यांनी रस्त्यानं चालत चालत जावं आणि चालत चालत असताना चुकून नकळत माझ्या मामांच्या कानावरती त्या मेंढी माऊलीचा आवाज ऐकू यावा. काय यावा? मेंढी माऊलीचा आवाज ऐकू यावा. आणि एखादी आईची जशी लेकराशी नाळ जोडलेली असते ना गड्या, तशी माझ्या मामांची त्या मेंढी माऊलीशी नाळ जोडलेली होती. आई जसं लेकरावरती प्रेम करते ना, तसं आई सारखं माझे बाळू मामा त्या मेंढी माऊलीवरती प्रेम करायचे. का माणसानं मुक्या जनावरांवरती प्रेम करावं? अरे माणसावरती कितीही प्रेम केल्यानंतर माणूस आपला होत नाही. तर एखाद्या दारामध्ये कुत्रा असू द्या, त्या कुत्र्याला तुम्ही तोंडावरून हात फिरवू द्या, त्याला अर्धी भाकर खायला द्या, ते कुत्र तुमची घरी येताना वाट बघितल्याशिवाय राहणार नाही गड्या. ते कुत्र सुद्धा आपल्यावरती प्रेम करतं, आपल्यावरती माया लावतं. मग तसंच त्या माझ्या मामांनी सुद्धा मुक्या जनावरांवरती मेंढी माऊलीवरती जीव लावलेला होता. एखादी मेंढी माऊली, एखादं मेंढी माऊलीचं बकरू पिल्लू जर आजारी पडलं तर माझे मामा आई सारखं रात्र रात्र त्याला मांडीवरती घेऊन बसायचे. एवढी माया, एवढं प्रेम त्या मेंढी माऊलीवरती माझ्या मामांचं असायचं. पण झालं असं, माझे मामा रस्त्यानं चालत चालत निघालेले असताना मामांच्या कानावरती मेंढी माऊलीचा आवाज ऐकला. मामांना विचार केला, अरे शिंगाऱ्याच्या घराला कधी लागली? याचा अर्थ माझ्या मेंढी माऊलीच्या मेंढी माऊलीवरती काहीतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय. माझ्या मामांच्या लक्षात आलं. माझे मामा दाराजवळ गेले आणि माझ्या मामानं दरवाजावरती थाप मारली. ए शिंगाऱ्या, दार उघड बाबा, दार उघड. माझ्या मेंढी माऊलीचा आवाज माझ्या कानावरती येतोय. पण त्यानं दार नाही उघडलं. तो थरथर कापू लागला. बाळू मामांचा आवाज त्याच्या कानावरती आल्यानंतर त्याला भीती वाटू लागली. तो म्हटला, आता काय करावं? अरे हा आवाज तर बाळू मामांचा आणि आपण त्यांच्या मेंढी माऊलीचा बळी देतोय. त्याला काय सुचेना, त्याला काय समजेना. तो देवऋषी आणि तो शिंगाडे थर 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 कापू लागला. आणि झालं असं बाळू मामांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये बाळू मामांनी थेट दरवाजावरती लाट घातली आणि आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मामांनी पाहिलं गड्या, काय पाहिलं? अरे का गर्भवती मेंढी माऊलीचा बळी दिला जातोय. माझ्या मामांनी विचारलं, बाबा काय रे, एखाद्या मेंढी माऊलीचा बळी देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? त्यावेळेस त्या शिंगाऱ्याने सांगितलं, माझ्या घरामध्ये कितीतरी वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हलत नाही. माझ्या घरामध्ये लेकरू बाळू जन्माला यावं, पाळणा हलावा, याच्याकरता मी गर्भवती मेंढी माऊलीचा बळी देतोय. कोणी सांगितलं तुला? हा देवऋषी, त्या देवऋषाने सांगितलं. असं म्हटल्यानंतर मामांना राग आला, मामांना चीड आली. मामांना त्या देवऋषाला लाट घातली आणि त्या देवऋषाला सांगितलं, हे मूर्खा, एखाद्या मेंढी माऊलीचा बळी देऊन एखाद्याच्या पत्नीला पुत्र प्राप्ती करून देत असतील ना, तर नरकात जाची लायक बाबा ऐक, तुला माझा शब्द आहे. आणि त्या शिंगाऱ्याला सांगितलं, ऐकणारे बाबा, अरे एखाद्या गर्भवती मेंढी माऊलीचा बळी घेऊन तुझ्या पत्नीला कधीच तू माता बनवू शकत नाही, तुझ्या घरातला पाळणा कधीच चालू शकत नाही. पण माझा तुला शब्द आहे गडे, या बाळू मामाचा तुला शब्द आहे. आणि या मेंढी माऊलीला आहे तसे सोडशील ना, तर पुढच्या वर्षी तुझ्या घरातला पाळणा हल्ल्याशिवाय राहणार नाही गड्या. अरे एवढी ताकद माझ्या मामांनी शब्द द्यावा. आणि माझ्या मामांनी शब्द दिल्याबरोबर वर्षात त्या शिंगाऱ्याच्या घरी पाळणा हलावा. अरे देवाचे आपल्यावरती, संत महात्म्यांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात की सांगता येऊ शकत नाही. एवढे उपकार असतात. संतांनी तुम्हाला आम्हाला काय केलं? उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. तुम्ही म्हणसाल, आरती ताई तुम्ही सगळेजण झोपलेला आहे का जागा हो? झोपलाय तुम्ही सगळेजण? झोपलाय ना तुम्ही सगळेजण? सगळे झोपलेले दिसतायत मला, कारण तुमची लहान मुलं एवढा गोंधळ करतायत, तुमचाही गोंधळ चाललाय. एवढं तुमच्या आरतीताईचं, तुमच्या लेकीचं, तुमच्या मुलीचं, तुमच्या बहिणीचं कीर्तन आहे, तरी तुम्ही झोपल्यासारखं बसलाय. तुम्ही म्हणसाल, ताई तुम्हाला काय वेट बीट लागले की काय? आम्ही आमच्या आरतीताईचं, आमच्या मुलीचं, आमच्या बहिणीचं, आमच्या ताईचं कीर्तन आहे म्हणून आम्ही कीर्तनाला आलोय आणि कुशाल तुम्ही झोपलोय म्हणता. पण ऐकाकडे ऐका, आपण झोपलो
बाळू
देवाचं नाव घेता येणार नाही तर नाही घेता येणार. बरं मला एक सांग बाबा, महाराज म्हटले बाळूमामांचे भक्त म्हटले मला एक सांग तुझं नेमकं दुकान कशाचं आहे? हा म्हटला माझं किराणा मालाचं दुकान आहे. मग बाळूमामाचे भक्त म्हटले तुझं किराणा मालाचं दुकान आहे ना? हो किराणा मालाचं दुकान आहे. पण तुझ्या दुकानात जायफळ आहे का जायफळ? तो म्हणाला हो. जायफळ आहे का जायफळ? तो म्हणाला हो. मिरे आहे का मिरे? तो म्हणाला हो. जिरे आहे का जिरे? तो म्हणाला हो. तो म्हणाला माझ्या दुकानात मिठापासून कशी करेल कसं करेल? मग हे बाळूमामांचे भक्त हे महाराज म्हणाले तुझ्या दुकानात हे सगळ्या वस्तू आहेत ना, या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा तुला कळेल लगेचच तुला बाळूमामा आहे, तुझे देव आहे, तुझे संत आहे. तो म्हटला हो महाराज मला काही नीट समजता का? काही फरक का जायफळ आहे का जिरे का मिरे का? आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा कळेल लगेचच तुला देव आहे, तुझे बाळूमामा आहेत. मी काही येडा दिसलो का तुम्हाला? तर बाळूमामांचे भक्त ते महाराज म्हटले हे बघ बाबा तुझ्या दुकानात काय फळ आहे ना? काय फळ? ते काय फळ जरा बाजूलाच ठेव आणि व्यवहारिक जीवनामध्ये बघ की जी तुझी काय आहे ना काय हे शरीर एक प्रकारचं काय आहे? काय फळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळे या शरीराला काय प्रेम आहे माया आहे. म्हणजे तुझ्या दुकानातलं काय आहे? मायफळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळं माईक असल्यामुळं मायफळ असल्यामुळं कधी ना कधी जाणार आहे. म्हणजे तुझ्या दुकानातलं काय आहे? जायफळ आहे. आणि तुझ्या दुकानात तू सारखं म्हणतो ना मिरे घ्या. तुझ्या दुकानातलं मिरे जरा बाजूलाच ठेव आणि व्यवहारिक जीवनामध्ये बघ तू सारखं म्हणतो ना मिरे तुझा मीपणाचा वाचिर लगेचच तुला देव आहे, तुझे बाळूमामा आहे. मग संत महात्मे सहज बोलून जातात आणि तो आपल्यासाठी उपदेश ठरतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आणि जा कधीतरी पंढरपूरला. आदमापूरला नाही जाता आलं तर पंढरपूरमध्ये सुद्धा आदमापूरचे राजा संत सद्गुरू बाळूमामा आहेत. मग पंढरपूरला गेल्यानंतर तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. कुणी काही सेवा करा, माझे मामा त्याला मेवा दिल्याशिवाय त्याचं फळ दिल्याशिवाय त्याला राहत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने नेले जीवा सुख मिळे. माझ्या मामांना आपलं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही. मग नसलेले पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? बोला ना. पैसा सुख देतो का दुःख देतो? जास्त पैसा असलेला माणूस सुखाने झोपी जातो नाही ना जा. मग पैसा माणसाला सुख देत नाही ना. हे तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही? आहे ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाठी माझ्या जवळ आणा. तुम्हीच म्हणला की आता पैसा माणसाला दुःख देतो. तुम्ही तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे, आणा पाठी माझ्या जवळ. आणताय का? कसं मग पैसा माणसाला दुःख देतो, पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो. आणि तुमच्या घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्व आहे, तर तुमच्या घरामध्ये किती लोक सुखी आहेत, समाधानी आहेत याला जास्त महत्व आहे. अन्न मान धन येतो प्रारब्धानं. आपल्या प्रारब्धात असेल तेवढं आपल्याला मिळतं. आणि तुम्ही दान धर्म चांगल्या ठिकाणी करा. आणि माझ्या मामांच्या
देतात इथे येऊन अन्नदान करणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढंच फळ देतात इथे येऊन कीर्तन करणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढंच फळ देतात इथे येऊन कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढंच फळ देतात इथे येऊन कीर्तन ऐकून कीर्तनकाराच्या पाया पडून त्याला दक्षिणा देऊन जाणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढंच फळ देतात इथे येऊन वर्गणी देणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढंच फळ देतात इथे मृदुंग वाजवणाऱ्याला सुद्धा माझे मामा तेवढेच फळ देतात इथे येऊन विना घेऊन टाळ घेऊन वाजवणाऱ्याला सुद्धा सगळ्यांना माझे मामा तेवढंच फळ देतात इथे येऊन लावालावी करणाऱ्याला त्याला देतात माझे मामा चांगल्याला निश्चित माझे मामा फळ देतात आशीर्वाद देतात मग ऐका आज तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये पापडी या गावामध्ये संत सद्गुरू बाळू मामांच्या या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अखंड कशाला म्हणायचं ज्याला कधी खंडच पडत नाही असा अखंड हरिनाम सप्ताह कारण तुम्ही मला इथं बोलवलं कारण मी तुमच्या जिल्ह्यातली तुमचीच लेक तुमचीच मुलगी आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं पण कधी येण्याचा योग येतोय न येतोय तुमचं असंच माझ्यावरती लेकीसारखं प्रेम असावं ऐका तुमच्या या नगरीमध्ये तुमच्या या पावनभूमी पुण्यभूमी नगरीमध्ये आज या ठिकाणी तुमच्या सर्वांकडून सगळे संयोजक आयोजक नियोजक ग्रामस्थ असतील सगळ्यांकडून आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा ते योगाने तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते कीर्तनाचं सौजन्य एकट्या कुणाचं आहे का सगळ्यांचं मिळून आहे कशाचं कीर्तनाचं सौजन्य सगळ्यांचं मिळून आहे ज्यांनी कीर्तनाचं सगळे तुम्ही कीर्तनाच्या सौजन्यात असतील तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आजच्या अन्नदाते असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण हे दानशूर दाते आहेत त्यांच्यामुळे हे सगळं चालतं हा खेळ नव्हे एकल्याचा ऐका तुम्हाला थोडं एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही तर दान केल्यानंतर माझे मामा तुम्हाला खूप काही आशीर्वाद देत असतात मग देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा पूर्वीसारखा का राहिला नाही पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही आणि चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेल्या पॅन्टी घालून रस्त्याने फिरते त्यामुळे संस्कृती एक कधी तर पुरीतल्या पोराचा मला फरकच कळत नाही आम्ही दररोज कीर्तनाला फिरत असतो त्या दिवशी आम्ही पुण्याला कीर्तनाला गेलो पूर्वी पोरासारखी पॅन्ट घालून फिरत होती मला फरकच कळत नव्हता पूर्वी एक पण संस्कृती सगळी बदलली पूर्वीचा काळ कसा होता आता तसा राहिला नाही चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेल्या पॅन्टी घालतात ती मिशी काढते ती दाढी वाढवते रस्त्याने संस्कृती एकाला हा विचारलं मिशी का काढली एकाला हा विचारलं दाढी का वाढली एकाला हा विचारलं पॅन्ट का फाडली काय सांगू दादा फॅशन सगळ्या संस्कृती बदलली पूर्वी सगळा काळ राहिला नाही आजकाल माणसाला माणुसकी राहिली नाही आज माणसाला माणुसकी नाही आज माणसाला माणुसकी नाही दुष्काळ पडलाय चुकीचं कारण माणूस माणसासारखा राहिला नाही मग अभंगाचे दोन चरण सोडवून झाली एक म्हणजे सहज बोलणे ही तो उपदेश पण दुसरं काय द्यावे त्या सिंहावे उतराई संतांचे बरेच उपकार आहेत पण त्यातला एक उपकार सांगितला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागृती आता सगळं फडकरी गाव आहे सगळ्यांना चालेल म्हणायचे पण बराच वेळ झालेला आहे त्याच्यामुळं
जास्त काही चाली घेणार मग शेवटची काय चाल बाबा ऐका. म्हणून आज या ठिकाणी तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये आत्मापूरचे राजा संत सद्गुरू बाळूमामांच्या या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त तुम्ही आम्ही इथे जमलो. माझ्या मामांचं मुखाने नाव घेण्यात घेतलं. त्या आत्मापूरचे राजा संत सद्गुरू बाळूमामांना सुद्धा आनंद मिळणार नाही. बाळूमामा सुद्धा आपल्याला मुक्ती मोक्ष देणार नाही. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं आणि त्या श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या भक्त मंडळींना थोडासा आपला उपदेश टोपलो आपलं कीर्तन एकदम अमृतापेक्षा अमृता होणे गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का भांडी अशा उक्तीप्रमाणे वाटलं. त्यामुळे बाळूमामाच्या भक्त मंडळीने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या चरणी ही समर्पण केलेली असणारी आर्थिक मदत आपल्याला स्वीकारावी. तुमचीच ताई आहे म्हणून सर्वांना माझं कीर्तन ऐकलं. तुमच्या आरतीताईचं कौतुक म्हणून तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 500 रुपये इथं तुम्ही सर्वांनी मला दिलं. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्या आत्मापूरच्या राजाला सुद्धा वाटलं पाहिजे आपण इथं केलेलं भजन आपण इथं घेतलेलं नाम ते आपल्या नामाचा जयघोष त्या आत्मापूरच्या राजापर्यंत सद्गुरू बाळूमामापर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि त्या आत्मापूरच्या राजाचं संत सद्गुरू बाळूमामांचं मुखाने नाम घ्यायचं. ऐका दादा थोडासा विकत आवाज कडक करा. Oh,
आपल्याला आत्मापूरचे राजा संत सद्गुरू बाळूमामा आशीर्वाद मुक्ती मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार घडवा, मुलींना सुद्धा चांगलं ज्ञान द्या, चांगले संस्कार घडवा. ऐका, मुलीही कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नसतात. तुमच्या या गावामध्ये, तुमच्या या घरामध्ये जर कोणत्याही मुलीला तुम्हाला कुणालाही कीर्तन शिकायचं असेल, असंच नामस्मरण करायचं असेल, मुलींना काही शिकवायचं असेल, तर पुढच्या वर्षी शाळा भरल्यापासून आमच्याकडं, आमच्या इथं मुलींना तुमच्या शिक्षणासाठी घेतलं जाईल. ज्या मुलींना कीर्तन शिकायचं असेल, हरिपाठ शिकायचं असेल, समाजाची सेवा करावी वाटत असेल, तर आम्ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहोत. तशाही आताही आहेत आमच्याकडे जवळपासच्या मुली, पण जास्त राहत नाहीत. पण आम्ही पुढच्या वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू करणार आहे. तुमच्या गावामध्ये कोणत्याही मुलीला कीर्तन शिकायचं असेल, हरिपाठ शिकायचं असेल, तर आमच्या इकडे त्यांना सोडलं तरी चालेल. ऐका, मग देवाचं नामस्मरण करा, मुला मुलींना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. ही काळाची गरज आहे. आई वडील जशी लेकराला सांभाळतात, लेकरांचा सांभाळ करत असतात, तशी धेनू गाय म्हणजे नुकतीच प्रसूत झालेली गाय आपल्या वासराला, आपल्या पिल्लाला जशी सांभाळते ना, तसे देव आपल्या भक्तांना, संत आपल्या भक्तांना सांभाळतात. अभंगाची शेवटची जात आता बराच वेळ झालेला आहे. आपल्या कीर्तनाचा टाइम किती होता? 7 ते 9. मला वाटते बरोबर 9 वाजून गेलेले आहे. बराच वेळ झालेला आहे. मग आज या ठिकाणी तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये पापडी या गावामध्ये पहिल्यांदाच आज या ठिकाणी माझा येण्याचा योग आला. मी बऱ्याच लांबून आले नाही. आपण एकाच जिल्ह्यातली एकाच मातीतील शेजारचीच लोक आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलगी म्हणून, तुमची बहीण म्हणून, तुमची ताई म्हणून माझं कीर्तन ऐकलं. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ही जागा हे खूप पवित्र आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी
कार्यक्रमाला जातो पण बरीच लोक सांगतात ताई आमक्याचं नाव घ्या तामक्याचं नाव घ्या सगळ्यांचं असं करा तसं करा पण इथं आल्यानंतर तुमच्या गावाचा मला आनंद वाटला इथं आल्यानंतर सगळी लोकांना भेटल्यानंतर कोणीच म्हटलं नाही की ताई एका कोणाचं नाव घ्यायचं हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांचाही हा खेळ जरुरी ऐकण्याचा इथं सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे इथं कोणाचंही नाव घ्यायला सांगितलेलं नाही तर हा सगळ्यांचा तुमचा मिळून असलेला हा कार्यक्रम मी तर म्हणे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आत्मापूरच्या घाटाला सत्ता सद्गुरू बाळू आम्हाला तुमच्याकडून अशीच सेवा करून घेत राहू आणि त्या जगाचा मालकाचं तुम्ही असंच नामस्मरण करत राहू अशीच माळू मामाच्या मी प्रार्थना व्यक्त करते ही जागा खूप पवित्र इथले सगळे या जागेचे मालक असतील इथले सगळे पुजारी असतील तुम्ही सगळे समस्त ग्रामस्थ तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते तुम्ही चांगलं कार्य करताय चांगलं काम करताय आणि तुमच्या सर्वांकडून माझ्या वाटेला आलेली सेवा तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे सगळे गायनाचार्य महाराज म्हणले बाबा आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं निश्चित राहील बाबा असतील तुम्ही सगळ्यात सगळे बसली म्हणजे बाबा तुम्ही सगळ्यांनी उत्कृष्ट अशी साथ केली तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते उत्कृष्ट असा मृदुंग वाटा धन्यवाद म्हणा महाराज तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते बाबा तुम्ही शेवटपर्यंत साथ दिली तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझ्या भावांसारखी असणारी सगळी माझ्या भावनांसारखी असणारी दादा उभे असतील त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते उत्कृष्ट असंही ताईनेही गायन केलं ताई तुझेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते ताई तुझं नाव काय याच गावचे ना ताई आहे का आपल्याच गावची ताई तनुजा ताई उत्कृष्ट असं गायन केलं ताईचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझे वडील या ठिकाणी असतील माझ्या वडिलांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते रणजित दादा असतील आणि बरेच दादा ते दादा मोबाईल गोष्टी काढत असतील त्या दादाचं सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते आता तुम्ही काय म्हणताल पैसे या पापली मुंडाला निघाला महागारी आम्ही जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का अरे माता मावले झोपली की काय जागे ना तुम्ही सगळे म्हणसाल का ऐकाकडे ऐका सगळ्यांची 5 मिनिटं घेऊन कीर्तनाचा शेवट करीन आज तुमच्या लेकीच्या तुमच्या अतिताईच्या तुमच्या मुलीच्या तुमच्या बहिणीच्या कीर्तनाला आला तुमच्या बाळू मामाच्या दरबारामध्ये तुमच्या लेकीचं तुमच्या मुलीचं तुमच्या अतिताईचं कीर्तन ठेवलं तर कीर्तन आहे मुली कामी हाताने गेला असं नाही करायचं आज तुमच्या अतिताईच्या कीर्तनाकडून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं काय करायचं तुमची संपत्ती तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमवले काय तुम्ही आम्हाला पैसे वाटायला आला की काय कशाचे पैसे वाटतात तुमच्यासारखं काय शुरगाव कुठंच नसतं कीर्तन ऐकून लगेच 500 रुपये बंधने द्यायला देतात काय काय ठिकाणी पण काय काय माणसं ठरलेलं तेवढं नाही म्हणतात बाबा कधीच कीर्तन ऐकून पाहिल्याकडून माणसाला दक्षिणा कोण देत नाही मागून आणि आम्ही कुठे तुम्हाला पैसे वाटावे संपत्ती ऐकायला का विनोदाचा भाग सोडा संपत्ती आपली काय आहे आज तुमच्या अतिताईच्या कीर्तनामध्ये तुम्ही काय ऐकलं काय कीर्तन ऐकलं याचं मला काय घेणं देणार आहे पण आज तुमच्या अतिताईच्या कीर्तनामधून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं ऐका ऐका माय बापाला तुमची संपत्ती काय आहे आणि 2 कोटीच्या मुलामध्ये तुमची संपत्ती आहे 5 कोटीच्या खर्चाने तुमची संपत्ती आहे तुमच्या बँक बॅलन्स मध्ये तुमची संपत्ती नाही तुमच्या मुलासमोर 5 कोटी सोन्याची मुलगी गाडी मध्ये तुमची संपत्ती नाही ऐका ऐका माय बापाला आणि नका मला तुमची संपत्ती नाही गाडी तुमची संपत्ती नाही कोणाची तुमची संपत्ती आहे नका बँक बॅलन्स तुमची संपत्ती आहे आणि तुमच्या उतरी जन्माला तुमची लेक रत्नाकडे ती तुमची संपत्ती आहे ती जपा आयुष्याची संपत्ती जपली म्हणून सांगा एवढंच जपा आपल्या लहान लेकराला चांगले संस्कार घडवा ज्ञान द्या मी झालेली सेवा तुम्हाला सर्व संत माय बापांच्या चरणी माझे जन्मदाते माझे गुरुवरे माझे वडील या ठिकाणी असतील त्यांच्या चरणी तुम्ही म्हणता ताई सगळे आपापली मुलं निघाला महागारी गायनाचार्य मृदुंगाचार्य गायकरी ग्रामस्थ संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचं धन्यवाद केलं ना आम्ही जर नसतो तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं ऐकाकडे ऐका मी तुमचीच लेख आहे तुमचीच मुलगी आहे नाही एक मुलगी असेल त्याने मला झालंय आता कीर्तन बोला ज्यांना एक असेल त्याने मला ज्यांना 2 असतील त्याने मला ज्यांना 3 असतील त्याने मला ज्यांना एकही नसेल त्याने मला दत्तक घेतलं कसं जाऊ द्या दत्तक काय घेत आलं सर मला माझ्या नावावर करा ऐकायला का त्याचा भाग सोडा तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा बोलण्याच्या उगाच एखादा चुकीचा शब्द गेला असेल आपल्या पायात तिचे पद्धती दर्शवून घालतो असं बोलताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा
सेवा करण्याची संधी मला द्या. तुमच्या सर्वांच्या चरणावरती माझं शिर कवळ ठेवू सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर